नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ही शर्वरी ऐश्वर्याला विचारत असते की काय जानकी वहिनी याच गाडीतून बाजार समितीकडे जाणार आहे का. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो, त्या ह्याच गाडीतून मात्र बाजार समितीला जात असतात कायमचं. तेव्हा आता तोऱ्यातच शर्वरी म्हणते की हो गुडच असे बोलून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे बघत असते, कारण आता ऐश्वर्याला थोडासा संशय येतो. तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या विचारच करत असते तर शर्वरी तेथे पक्कड घेऊन येते. त्यावरती ऐश्वर्या शर्वरीला विचारते की हे काय आहे. तर लगेच आता ही शर्वरी म्हणते की पक्कड आहे. गाडीच्या ब्रेक ऑइलचा जो काही पाईप आहे तर तो कट करून टाकायचा. आणि ते काम ती ऐश्वर्याला सांगते की आत्ताच्या आत्ता लगेच. तेव्हा आता ऐश्वर्या मात्र जानकी आणि अवंतिका ह्या दोघींना जे काही तिने अगोदर सांगितलेलं असतं की शर्वरीला जानकीचा जीव घ्यायचा आहे, हे मात्र आता तिला तो क्षण आठवतो. आणि तेव्हा आता ऐश्वर्या जानकीला तिने विचारलेलं असतं की पण जानकी, मला आता टेन्शन आलेलं आहे की हे सगळं मी कसं करू. कारण जानकी आणि ऐश्वर्याचा जो काही शर्वरीला फसवण्याचा प्लॅन आहे तर शर्वरी आता हे सगळं ऐश्वर्याकडून करून घेत असते. तर तेव्हा जानकीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की हो ऐश्वर्या, तुला हे सर्व करावं लागेलच. तेव्हा आता शर्वरी आता जेव्हा ऐश्वर्या विचार करत आहे तेव्हा तिला विचारते की काय झालं, तू विचारत का पडली, तुला काळजी वाटते का जानकी वहिनींची, हे सगळं तुला नाही करावं असं वाटत का. तेव्हा आता ऐश्वर्या थोडीशी स्माइल करते आणि लगेच ती पक्कड तिच्या हातातून आपल्या हातात घेते. आणि तोऱ्यातच आता शर्वरी समोर म्हणते की काळजी माय फूट. आणि आता ऐश्वर्या सुद्धा तिला म्हणते की अगं मी तर विचार करत होते, तू तर खरंच किती आता आउट खिलाडी आहे. कारण अगदी जुन्या सिरियलमध्ये आणि फिल्ममध्ये जसं दाखवलं जात होतं की आता हे ब्रेक वगैरे फेल करणं, तू हा जो काही आजचा तुझा प्लॅन आहे ना खऱ्या आयुष्यामधील, तो मात्र 100% जीव घेणा होईल. तेव्हा शर्वरी म्हणते की एक्झॅक्टली, आणि आता तू हे काम करायचं. तेव्हा ऐश्वर्या आपल्या मनात म्हणते की ह्या बेशरम शर्वरीसाठी दुसऱ्यांचा जीव घेणं हे खरंच किती नॉर्मल आहे. परंतु आता ती मनात म्हणते की जानकी सॉरी, परंतु आता शर्वरीचा म्हणजे विश्वास आपल्यावर बसण्यासाठी मला हे सर्व करावं लागेल. ऐश्वर्या तिचा जो काही मोबाईल आहे तो शर्वरीच्या हातात देते. जो काही जानकीच्या गाडीचा तो पाईप आहे तर तो ऑइल पाईप मात्र ती आता कट करते. शर्वरीला फारच आनंद होतो. ती मात्र गाडीमधून आता जे काही डिझेल आहे तर ते खाली गळत असतं. शर्वरी वाकून बघते की आता हिने केलं की काय. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काम झालेलं आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं तू हे करशील असं मला वाटलं नव्हतं, ते काम केलं त्यामुळे खरंच मी तुझ्यावर खरंच आय एम सो इम्प्रेस. त्यामुळे माझी पूर्णपणे खात्री पटलीस की तू खरंच जानकी वहिनीच्या विरोधात आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या मात्र तिच्या हातातील आपला मोबाईल मागते आणि हातात मोबाईल घेते. ऐश्वर्या म्हणते की खरंच तुला तर फारच उशिरा कळाले. तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा ती म्हणते की मॉमचा फोन, आणि ती पक्कड मात्र शर्वरीच्या हातात देते. त्यानंतर मात्र जानकी आता बाजार समितीमध्ये जायला निघलेली असते आणि आता जानकीची पूर्ण तयारी होऊन ती बॅग वगैरे घेते. आणि तेवढ्यात अवंतिका तेथे धावतच येते आणि म्हणते की वहिनी, मला मात्र आता काळजी वाटते, कारण आता नक्कीच ते शर्वरीने काहीतरी केलं असेल, शर्वरी वंशने. तेव्हा जानकी म्हणते की पण तरी सुद्धा आपल्याला जावं लागेल. जे काही मला ठरवायचं आहे तर ते मी ठरवलेलं आहे, आणि हे बघ तू अवंतिका काळजी करू नकोस, माझं जेथे मरण लिहिलं असेल तर तेथेच मला मरण येईल म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात, एवढा हट्ट कशासाठी. त्यावरती जानकी म्हणते की न्यायासाठी. शेवटी जानकी मात्र अवंतिकाचं काही न ऐकता आपल्या गाडीच्या जवळ येते आणि गाडीमध्ये बसते. शर्वरी खिडकीतून मात्र डोकावून बघत असते. तिला फारच आनंद होतो. तेवढ्यातच मात्र आता शर्वरी इकडे ऐश्वर्याच्या रूम मध्ये येत असते, कारण आता जानकी गाडी चालू करते आणि निघून जाते. अवंतिका जीव पूर्णपणे कासवीत झालेला असतो. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. अवंतिकाचा आता जीवच मात्र तिथे अगदी टांगणीला लागलेला असतो, काय करावं. आणि इकडे ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये बसलेली आहे कॉफी पित आणि मस्त मोबाईल मध्ये बघत, कारण शर्वरीसाठी त्यांना आता हे सर्व नाटक करावं लागतं. आणि तेवढ्यात तेथे शर्वरी येते आणि शर्वरी आता तेथे आल्यानंतर खुश होत म्हणते की काय झालं, काय करतेस ग, काही नवीन बातमी आलेली आहे का, आनंदाची खुशखबर वगैरे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही ग छे. तर शर्वरी म्हणते की बरं बरं ठीक आहे, आणि आता मात्र प्रिपेअर कर स्वतःला, अगदी निवांत राहा, प्रिपेअर कर स्वतःला, कारण थोड्याच वेळामध्ये आपल्याला एक आता खूप मोठी ब्रेकिंग न्यूज ऐकायला मिळणार आहे. तर जानकी रणदिवे यांचा कार अपघातामध्ये भीषण मृत्यू आणि ढंटाळण असं बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा तिच्या समोर खुश होण्याचं नाटक करते. आणि तेवढ्यात मात्र काहीतरी 2 मुलं आता काही घेऊन आलेले असतात, जे कुरिअरवाले आहेत तर ते. आणि आता मात्र सही
सुमित्रा विचारते की तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात, कोणी बोलावलं. तेव्हा आता ते म्हणतात की आम्ही मात्र ऋषिकेश रणदिवे यांनी आम्हाला बोलावलेलं आहे आणि ह्या वस्तू घेऊन त्यांनी बोलावलं होतं. जे काही वस्तू आहे तर ते भिंतीवर लावण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की थांबा 1 मिनिट, मी त्यांना फोन करून विचारते. तेव्हा सुमित्रा लगेच ऋषिकेशला फोन करते. तर ऋषिकेश फोन उचलून म्हणतो की बोल नाही. तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, तू घरी कुणाला पाठवलं होतंस का? 2 जण मात्र फोटो फ्रेम घेऊन आलेले आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आई, मीच बोलवलेलं आहे त्यांना. तर सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे आणि सुमित्रा फोन ठेवते आणि त्या मुलांना म्हणते की ऋषिकेश सरांनी तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते काम व्यवस्थित करा. तेव्हा मात्र आता ते माणसं कामाला लागतात. हो असं म्हणून आणि आता तेथील जे काही वस्तू आहे तर त्या पहिल्या वस्तू काढून मात्र आता ह्या नवीन वस्तू तेथे लावल्या जातात. परंतु त्यामध्ये कॅमेरा असतो. कॅमेऱ्याने आता सगळं काही कॅप्चर होत असतं की घरी नक्की काय होत आहे काय नाही. प्रत्येक वस्तूमध्ये कॅमेरा असतो. आता किचन मध्ये सुद्धा जे काही घडत आहे तर तेथे सुद्धा कॅमेरा लावलेला असतो आणि आता याबद्दल कुणाला काहीच माहिती नसतं. आता बरोबर प्रत्येक ठिकाणी हा कॅमेरा बसवलेला आहे. हॉलमध्ये सुद्धा मात्र आता जो काही आता ह्या वस्तू वगैरे आहेत त्या प्रत्येक ठिकाणच्या वस्तू बदलवल्या जात असतात आणि एका जो कॅमेरामध्ये फिट आहे तर प्रत्येक नवीन वस्तू तेथे ठेवलेल्या जात आहे. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश आणि हे समितीमधील आता प्रत्येक जण शेतकरी बांधव हे वहिनींची वाट बघत असतात. जानकी वहिनी ऋषिकेशना विचारतात की दादा अहो वहिनी अजून का आले नसतील. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो ना, मला सुद्धा तेच कळत नाही. एव्हा ना मात्र जानकी पोहोचायला हवी होती. मगाशी जेव्हा मी जानकीला फोन केला होता तेव्हा जानकी निघाली होती, त्यामुळे एकदा मी पुन्हा फोन करतोय म्हणून ऋषिकेश जानकीला पुन्हा फोन लावतो. तेव्हा जानकी फोन उचलत नसते. तर ऋषिकेश त्यांना म्हणतो की जानकी फोन उचलत नाही, कदाचित एव्हा आली असेल, आपण अजून 5-10 मिनिट वाट बघूयात. तेव्हा मात्र आता ते जे काही आता लोक आहेत तर ते म्हणतात की ठीक आहे म्हणून सगळेजण मात्र जानकी येण्याची वाट बघत असतात. त्यानंतर इकडे शर्वरी अजूनपर्यंत ऐश्वर्याच्या रूममध्येच आहे आणि आता शर्वरीला म्हणजे हेच हवं असतं की केव्हा एकदाची ती बातमी येईल. सारखी ती आपल्या मोबाईलकडे बघतच असते आणि आता रागाने ऐश्वर्याकडे सुद्धा बघते आणि मनात म्हणते की अजून कसं काही आलं नसेल बातमी वगैरे. आता ऐश्वर्या रिलॅक्स असते. तर आता ही शर्वरी तिला विचारते की अगं तू इतकी रिलॅक्स कशी बसू शकते? आता वहिनीच्या बाबतीत जे काही होणार आहे त्याचं टेन्शन तुला नाही आलं का असं विचारते. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की मला का टेन्शन येईल, सिंपल आहे. त्या जानकीला मात्र जितका मला रिस्पेक्ट द्यायचा होता तितकं प्रेम द्यायचं होतं जितकं मी प्रेम दिलेलं आहे आणि जर एखादी व्यक्ती माझ्या मनातून उतरली त्या क्षणाला मात्र मी तिच्याबद्दल विचार करणं सोडून देते. तेव्हा मात्र आता शर्वरी मनामध्ये म्हणते की आता मला नक्कीच खात्री पटलेली आहे, अगदी कन्फर्म, कारण ऐश्वर्या मात्र जानकीच्या विरोधात आहे म्हणून. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या मनात म्हणते की अगं मी जानकीच्या नाही परंतु अगं तुझ्या विरोधात आहे, तुला कळतं का? पण हे तुला मी कधी कळूनच देणार नाही. पण या सगळ्यामध्ये जानकीला काही होऊ नये म्हणजे सगळं काही मिळवलं, मला जानकीची काळजी वाटते. त्यानंतर मात्र शर्वरी म्हणते की बरं मी तुला जे सांगते ना ते ऐकून घे, कारण थोड्याच वेळामध्ये आपल्याला जानकी वहिनीबद्दल न्यूज ऐकायला येईल आणि ती न्यूज आपल्याला ऐकायला आली तर लगेच आपण वकील साहेबांकडे जायचं, जे काही वाटण्याबद्दल असेल ना ते सगळं बोलून घेऊयात. ओके. त्यावरती ऐश्वर्या विचारते की अगं पण का तू इतकी घाई कशाला करतेस? अगं हे बघ आपण जानकीच्या कार्यापर्यंत थांबूयात. बघ आता जर आपण इतक्या लवकर इतकी घाई केली तर घरातील लोकांना आपला संशय येईल. त्यांना असं वाटेल आपण मुद्दामून जानकीचा ऍक्सिडेंट घडून आणला म्हणून. त्यामुळे तुला कळलं का मी काय म्हणते ते? तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते की हो ना, तुझं खरं आहे एकदम आणि तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. ऐश्वर्या बरोबर शर्वरीला नादी लावते आणि शर्वरी सुद्धा तिच्या प्लॅन मध्ये अडकते. सारखी मोबाईलकडे बघत असते की केव्हा एकदाची जानकी गेल्याची मृत्यूची बातमी येईल. तू सारखा तिचा धाकधूक होत असतो. उठते आणि खाली बसते. तेव्हा ऐश्वर्या तिला विचारते की अगं काय झालं आणि म्हणते की अगं अजूनपर्यंत फोन काय येत नाही, ऋषिकेश दादाचा सुद्धा नाही आणि बातमीचं सुद्धा नाही, नक्की काय झालं असेल? बहुतेक मी एक काम करते, ऋषिकेश दादालाच फोन करून बघते, त्याला काहीच समजलं असेल ह्या न्यूज बद्दल आणि त्यालाच विचारते. त्याच्यापर्यंत न्यूज तर गेलीच असेल, त्यामुळे ऐश्वर्या तू थांब, मी लगेच कॉल करते. त्यावरती ऐश्वर्या तिला म्हणते की अगं तू इतकी घाई कशाला करतेस, इतकं का म्हणजे तुला घाई झालेली आहे? अगं हे बघ तुला जी गुड न्यूज ऐकायची आहे ना तर ती गुड न्यूज आहे तर ती तुझ्या कानावर लवकरच पडेल, पण थोडंसं निवांत राहा ना. बघ मी माझं काम व्यवस्थित केलेलं आहे, सगळं जे काही आहे ना तर ते तुझ्या मनासारखं होईल, बास बिंदास्त राहा जरा. तेव्हा आता शर्वरी जरा रागाने दात खातच म्हणते की हो ना ते तर आहेच, सगळं काही माझ्याच मनासारखं होईल. इकडे अवंतिकाचा जीव मात्र टांगणीला लागलेला असतो जानकी वहिनीसाठी. जानकी वहिनी आता इतक्या संकटात गेलेली आहे पण नक्की काय, म्हणून ती आता जानकी वहिनींना फोन करते आणि परंतु जानकी वहिनीचा मोबाईल मात्र आता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येतो. अवंतिकाला आणखीन टेन्शन येतं की वहिनींचा फोन का लागत नसेल, मी त्यांना फोन केलेला आहे आणि कॉन्टॅक्ट होत नाही, तरी सुद्धा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल. म्हणून अवंतिका आता ऐश्वर्याला जोरात आवाज देते. ऐश्वर्या धावतच येते आणि विचारते की काय झालं? अगं अवंतिका तू ठीक तर
आहेस ना? तेव्हा अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, मला कसं तरी होत आहे आणि माझ्या मनात असं आलं की आपण लिंबू सरबत पिऊयात. नेमकं छोट्या डब्यातील साखर संपली. तो जो काही आता मोठा डब्बा आहे ना, तर तो वरती ठेवलेला आहे आणि मला तो डब्बा हवा आहे. असं टाचा वर करून तो डब्बा मला नाही काढता येणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, चल मी तुला तो डब्बा काढून देते. तेव्हा अवंतिका ते नाटक करून ऐश्वर्याला किचन मध्ये घेऊन येते. तेव्हा ऐश्वर्या किचन मध्ये डब्बा अगदी शोधत असते आणि तेवढ्यात मात्र अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, जानकी वहिनी फोनच उचलत नाही, एकदा फोन करून तरी बघ. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं तुझा फोन तर त्यांनी उचलायला हवा होता. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अगं नाही ना उचलत, त्यामुळे तुला म्हणते की करून बघ एकदा फोन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं माझा सुद्धा फोन नाही उचलत. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या फोन करून बघते, परंतु फोन काही उचलत नसते. ऐश्वर्याचा चेहरा मात्र पूर्णपणे आता गंभीर झालेला असतो. तेव्हा अवंतिका विचारते की ऐश्वर्या काय झालं, तुझा चेहरा इतका गंभीर का झालेला आहे? तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की म्हणजे जानकी माझा फोन उचलत नाही, जानकीला माझा इशारा समजला नव्हता का? तेव्हा अवंतिका म्हणते की अगं कसला इशारा? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं तुला आठवतं का, मी तुम्हाला सांगितलं होतं की शर्वरीने मला एक टास्क दिलेला आहे आणि तो टास्क असा होता की मी जानकीच्या गाडीचा जो काही हा ऑइलचा तो पाईप आहे तर तो कट करायचा आणि ऑलरेडी मात्र मी तो पाईप कट केलेला होता. तेव्हा अवंतिकाला खूप मोठा धक्का बसतो. अवंतिकेच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की तू काय केलंस ऐश्वर्या? अगं तुला सांगितलं होतं त्या शर्वरीने, पण तू असं करायला हवं होतंस का? आणि तुझ्या लक्षात येतं की तू काय केलं, गाडीचा जो काही ब्रेक ऑइल आहे ना, तो पाईप तो कट केलेला आहे आणि जानकी वहिनी ऑलरेडी त्या गाडीमध्ये बसून गेलेले आहेत. हे ऐकून आता ऐश्वर्याच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते. वहिनी फोन नाही उचलत, वहिनी ठीक असतील ना, म्हणून अवंतिका आणि ऐश्वर्या दोघेही पूर्णपणे घाबऱ्या होतात. नक्की काय करावं तेच काही त्यांना कळत नाही. अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, खरंच मला आता खूप टेन्शन आलेलं आहे. नाना आणि विक्रांत भाऊजी यांना न्याय मिळवून देण्याच्या नादात आता वहिनी स्वतःचा जीव गमवायला नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही अवंतिका, तू टेन्शन घेऊ नकोस, असं काही होणार नाही, मला पूर्ण खात्री आहे, माझा विश्वास आहे, असं काहीच होणार नाही, त्या ठीक असतील. तेव्हा अवंतिका म्हणते की तू इतक्या कॉन्फिडंटपणे कसं म्हणू शकते? अगं मुळात तू असं का केलं? शर्वरीताई तुला काही पण करण्यासाठी सांगतील, पण तू असं कशाला करायचं होतं? अगं एकाएकी मात्र तू इतक्या टोकाचं का वागतेस? तेवढ्यात मात्र आता शर्वरी मागे आलेली आहे हे ऐश्वर्याला समजतं. आता ऐश्वर्या लगेच तिचा विषय बदलते आणि म्हणते की अगं अवंतिका, इनफ, तू माझ्यावर संशय घेऊ नकोस आणि माझ्याबद्दल असं बोलू नकोस. शर्वरी आता समोर आलेली आहे तर ऐश्वर्या अवंतिकाला म्हणत आहे की हे बघ, मी जे काही करते ना, तर ते मला माहिती आहे की मी का करत आहे, मला चांगलंच कळतं आणि मुळात म्हणजे तुझ्या जानकीला काय वाटेल यामुळे मात्र काहीच फरक मला पडत नसतो. आणि आता अवंतिका खूप रडत असते आणि तेवढ्यात शर्वरी आता तेथे आलेली आहे आणि शर्वरी मात्र आता मुद्दाम ही जे काही ऐकते ना, तिला असं वाटतं की खरंच ऐश्वर्या मात्र यांच्या विरोधातच आहे, माझ्या बाजूने. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाकडे बघते आणि शर्वरीला म्हणते की शर्वरी, अगं मुळात म्हणजे मी हिच्यासाठी लिंबू सरबत बनवत आहे आणि तू घेशील का? तेव्हा आता शर्वरी म्हणते की नको, मी कॉफी घेईल आणि माझी कॉफी मी बनवेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे. तेव्हा शर्वरी अवंतिकाकडे रागानेच बघत असते आणि अवंतिका सुद्धा तिच्याकडे रागाने, आणि आता मात्र ती कॉफीचं पातेलं वगैरे घेते आणि अवंतिकाकडेच बघत असते. ऐश्वर्याला म्हणते की मला जरा पाणी दे बरं आणि अवंतिकाला म्हणते की जरा गॅस लाव बरं. तेव्हा आता अवंतिका तिच्याकडे रागाने बघते आणि आता लगेच गॅस चालू करते आणि अवंतिका मात्र गॅस ऑन करून देते आणि तिच्याकडे बघून मुद्दाम हसते. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की हे घे लिंबू सरबत आणि आता मुद्दाम शर्वरी समोर म्हणते की एक गोष्ट लक्षातच ठेवायची की मी तुझ्यासोबत चांगलं वागते, मी तुझ्यासोबत जे काही म्हणजे इतकं छान वागत आहे, तर असं होत नाही याचा अर्थ की तू जानकीच्या बाजूने मात्र मला समजवण्याचा प्रयत्न करशील, मी तुझं ऐकून घेणार नाही, कारण त्याने काही होणार नाही, त्याचा काहीच उपयोग नाही होणार. हे बघ, मी स्वतःला म्हणजे बदललं होतं, मी सगळ्यांशी चांगलं वागत होते, सगळ्यांना चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि तो माझा चांगुलपणा होता, म्हणून मी जानकीचं ऐकलं होतं. पण जानकीने काय केलं, ती वाटेल तसं तिने मला वागवलं, वाटेल तसं ती मला बोलली आणि हे सर्व मी सहन करत राहू, गप्प बसू. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, मी काही तिच्या हाताखालचं पाय पुसणं नाही, त्यामुळे माझा मात्र स्वाभिमान दुखावला गेलेला आहे आणि म्हणून मात्र त्यामुळे माझ्यातील जी जुनी ऐश्वर्या आहे ना, ती जागी झाली. त्यामुळे आता कितीही काही झालं तरी ही ऐश्वर्या शांत नाही होणार. तेव्हा शर्वरीला मात्र आता खूप हसायला येत असतं, ती मस्त ती कॉफी पित असते. तेव्हा आता ऐश्वर्या अवंतिकाला म्हणत असते की हे बघ, तुझा आणि माझा काही वाद नाही, आपल्या दोघींचं काही वैर नाही, उगाच तू ह्या सगळ्यामध्ये कशाला पडतेस बरं? अगं तुलाच त्रास होईल, तुझा आणि माझं काही भांडण सुद्धा नाही, तू प्रेग्नेंट आहे, विचार कर, इतका टेन्शन घेऊ नकोस. त्यामुळे मी तुला अगदी प्रेमाने आणि शांत डोक्याने समजावते आणि जर पुन्हा
पुन्हा तुम्हाला जानकीची बाजू घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला तर मी तुला काहीतरी बोलून बसेल. त्यामुळे त्यापेक्षा मात्र तू ह्या सगळ्यामध्ये पडूच नको. यापेक्षा तू लांब राहिलेलीच बरं राहील. तेव्हा शर्वरीला मात्र खूप हसायला येत असतं. ती तोऱ्यातच कॉफी पीत आता खूपच हसत असते. तिला इतका आनंद होतो. अवंतिका बिचारी आता शांत बसते. ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की घे ते सरबत घे तू. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी अजूनपर्यंत काही बाजार समितीत पोहोचलेली नसते. आता सगळेजण वाट बघून बघून मात्र पूर्णपणे कंटाळून गेलेले आहेत. आता ऋषिकेश घड्याळामध्ये सारखं बघत आहे. जानकीला इतका वेळ का लागला असेल, जानकी का आली नसेल. सारखा मात्र तो दरवाजाकडे बघत असतो, जानकी का येत नाही. तेव्हा सगळ्यामध्ये आता कुजबुज व्हायला सुद्धा सुरुवात होते की जानकी वहिनी का आले नसतील. बाजारपेठेमध्ये जानकीची अजून सुद्धा काही आलेली कोणतीही खबर नसते. तर आता ऋषिकेश म्हणतो की जानकीला येण्यासाठी इतका वेळ का लागत असेल आणि त्यात म्हणजे जानकी फोन सुद्धा उचलत नाही. नक्की काय झालं असेल. ऋषिकेशला फार टेन्शन येतं. तेव्हा तर ऋषिकेशच्या मनात आणखी असंख्य काही विचार येतात. तो विचार करतो की घरी काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, आणि जर तसं असेल तर जानकी घरी जाऊ शकते. आणि मी फोन करून बघतो म्हणून आता तो लगेच सुमित्राच्या मोबाईलवर पुन्हा फोन करतो. सुमित्रा आपल्या रूम मध्ये असते, गोळ्या वगैरे घेत असते आणि तेवढ्यात आता ऋषिकेशचा फोन येतोय. सुमित्रा आपल्या मोबाईलकडे बघते. सुमित्रा फोन उचलते आणि म्हणते की बोल ना ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हॅलो, अगं आई जानकी घरून निघाली का. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, अरे 1.5 तास झालेला आहे तिला जाऊन, अरे ती अजूनपर्यंत पोहोचली नाही का. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की नाही अगं म्हणून तर तुला फोन केलेला आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की कदाचित मात्र ती दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी गेली असेल आणि ते काम करून तू येणार असेल. ती तुला काही बोलली वगैरे होती का. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा एकदा आता विचार करत आहे. तो म्हणतो की आई एक काम कर, घरामध्ये जानकीने कोणाला काही सांगितलेलं आहे की ते विचारून बघ. सुमित्रा म्हणते की ठीक आहे, मी विचारते आणि तुला लगेच थोड्या वेळात फोन करते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, लगेच मला फोन करून सांग. तेव्हा आता सगळीकडे मात्र आता म्हणजे जानकी का आली नसेल एक गोंधळच निर्माण होतो. ऋषिकेशला आता टेन्शन आलेलं असतं की जानकी का येत नसेल. घरून तर निघून 1 तास झालेला आहे, मग कुठे गेली असेल जानकी, म्हणून त्याला त्याची काळजी लागते. तर इकडे सुमित्रा आता अवंतिकाला आवाज देते की अवंतिका. तेव्हा आता सुमित्रा बाहेर येते. अवंतिका काही आवाज देत नसते. तर अवंतिका, ऐश्वर्या आणि आता ही शर्वरी ह्या किचन मध्ये असतात. सुमित्रा आवाज देते तेथे येते अवंतिका अवंतिका करत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो आई काय झालं. तर सुमित्रा विचारते की अगं जानकी कुठे बाजार समितीमध्ये गेली होती, परंतु ती त्या व्यतिरिक्त कुठे जाणार होतीस का आई, म्हणजे तिने तुला तसं सांगितलेलं आहे का. तेव्हा आता अवंतिका म्हणते की नाही काय झालं. तर आता शर्वरीला हसू येत असतं, कारण आता नक्कीच जानकीची मृत्यूची खबर येणार आहे. जानकी अजूनपर्यंत बाजार समितीत पोहोचलेली नाही. ऐश्वर्याला सुद्धा आता टेन्शनच आलेलं असतं की जानकीचं काय झालं असेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ऋषिकेशचा फोन आला होता, ती अजूनपर्यंत तिकडे पोहोचलेली नाही. नक्की कुठे गेली मग जानकी, तिला तिकडे जाण्यासाठी इतका उशीर का लागला असेल. अगं हे बघ जरा काळजी वाटली म्हणून मात्र आता फोन केलेला आहे. तेव्हा आता फोन उचलत नाही म्हटल्यानंतर आता अवंतिकाला आणि ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येतं. अवंतिका म्हणते की वहिनी अजून सुद्धा फोन नाही उचलत तर वहिनी ठीक तर असतील ना. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं अवंतिका, अगं तू काय बोलतेस हे, अगं तुला सारखा असा प्रश्न का पडतो. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो त्या फोन रिसीव्ह करत नाही, मग असला प्रश्न तर पडणारच ना. तेव्हा आता शर्वरी मुद्दाम काळजी असल्यासारखं दाखवते आणि म्हणते की हो ना ते तर आहेच. आणि अवंतिका मात्र आता सुमित्राला म्हणते की आई अहो ऐका ना, मला तर असं वाटतं की आता आपण वहिनींना शोधायला मात्र बाहेर बघत जायला हवं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं पण कुठे शोधणार, एक्झॅक्टली मात्र आपण कुठे जायचं, आपल्याला काही कळेल की नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना अहो एक्झॅक्टली शरुताई, नक्की काय झालेलं आहे तेच मला कळेनासं नाही झालेलं, नक्की आता काय करावं बरं. आणि तेवढ्या शर्वरीच्या मोबाईलवर मात्र फोन वाजत असतो. शर्वरी म्हणते की आता मला एक फोन आलेला आहे, आता मात्र मी लगेच आलो. मात्र आता अवंतिका म्हणते की मी एक काम करते, मी जानकीला फोन करते आणि बघूयात मात्र जानकी फोन उचलते की काय. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा बाहेर जाते आणि ऐश्वर्याला फोन आलेला आहे म्हणून ऐश्वर्या सुद्धा बाहेर गेलेली असते. त्यानंतर आता शर्वरी म्हणते की अगं ऐश्वर्या हे तू काय केलं, अगं तू जानकी वहिनीच्या जीवाशी खेळलीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अवंतिका अगं तू काय बोलतेस, उगाच वाटेल ते बोलू नकोस. अगं हे बघ मी काही जानकीची शत्रू वगैरे नाहीस. अगं सगळं काही माहिती असताना सुद्धा तुम्हाला इतके उलट प्रश्न कसं विचारू शकतेस. तेव्हा मात्र आता लगेच अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या तूच सांग की मी काय करू, तिकडे वहिनी ठीक असतील की नाही काही सांगता येत नाही. मला सुद्धा खूप भीती वाटते, खूप टेन्शन आलेलं आहे. त्यावरती मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ अगं अवंतिका मला सुद्धा खूप भीती वाटते. अगं तुझ्या इतकीच मला जानकीची काळजी आहे.
फक्त चेहऱ्यावरती दाखवत नाही, कारण ती शर्वरी माझ्या पाठीशी असते आणि तुला तर माहितीच आहे की हे सर्व करायला मी तयार नव्हते. जानकी मला म्हणाली म्हणून मी ते सर्व केलेलं आहे. तर मात्र आता ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की हे बघ, तू शांत राहा, नाहीतर तुला त्रास होईल. तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल, ओके राहा. अवंतिकाचा जीव आहे तर तो पूर्णपणे धाकधूक झालेला असतो. जानकी बहिणीची अजून सुद्धा काहीच खबर बातमी नाही. कुठे असतील त्या, ठीक तर असतील ना, म्हणून आता त्यांना खूप असं जानकीची काळजी लागलेली आहे. तेव्हा काय करावं तेच काही मात्र आता कळत नसतं. तर आता ऐश्वर्या मात्र रूममध्ये निघून जाते आणि रूममध्ये निघून गेल्यानंतर अवंतिका खूप रडत असते आणि देवाला हात जोडते आणि रडतच म्हणते की देवा, मी तुझ्या समोर हात जोड, काही कर, परंतु जानकी बहिणींना सुखरूप ठेव, त्यांना काही होऊन देऊ नको, त्यांना प्लीज सुखरूप घरी पाठव प्लीज. तेवढ्यात अवंतिकाच्या मोबाईलवर मात्र जानकीचा फोन येतो. तेव्हा आता जानकीला फोन आलेला आहे म्हणून आता अवंतिकाला फारच आनंद होतो. तेव्हा ती घाईने फोन उचलते आणि म्हणते की वहिनी, हॅलो, तुम्ही ठीक तर आहात ना, कुठे आहात तुम्ही वहिनी, आणि हॅलो हॅलो असं ती बोलत असते. आणि आता अवंतिकाने जे काही फोनवर ऐकलेलं आहे तर तिला फार मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इकडे शर्वरी मात्र आता सुमित्राकडे येते. सुमित्रा सुद्धा जानकीची वाटच बघत असते, नक्की काय झालं असेल, जानकी कुठे असेल. आणि तेवढ्याच शर्वरी तिच्या जवळ येते आणि म्हणते की अगं आई, अगं वहिनी अजून यायला हवी होती, एव्हाना ती का आली नसेल, कुठे असेल, आणि तिने फोन सुद्धा उचलायला तयार नाही, नक्की काय झालं असेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना अगं, मला सुद्धा तिचीच काळजी वाटते, सगळ्यांची तीच अवस्था आहे, जानकी फोन सुद्धा उचलत नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की हो ना, ती अजूनपर्यंत ऑफिसला सुद्धा पोहोचलेली नाही. आणि सुमित्रा समोर आता नाटक करत म्हणते की खरं तर माझ्या डोक्यात होतं की तिच्या सोबत जावं, पण मी गेलेच नाही. आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि असं वाटतं की खरं तिच्या सोबत जायला हवं होतं, पण मी का गेली नाही मलाच नाही माहिती. आता सुमित्रा समोर नाटक करत हे सर्व ती बोलत असते. जायला पाहिजे होतं, आता भीती वाटते काही गडबड वगैरे तर होणार नाही ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे पण काही वाटेल तसं बोलू नकोस, एकतर अगोदरच माझ्या जीवाला घोर लागलेला आहे. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की आई, अगं असा इमोशनली विचार करून कसं चालेल बरं, अगं प्रॅक्टिकली विचार करायला हवा. एकतर जानकी बहिणीचा फोन सुद्धा लागत नाही आणि मी तर म्हणते की असं वाटतं की पोलीस स्टेशनला जायला हवं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, नकोय असं, पण पोलिसांमध्ये जाऊन काहीच उपयोग नाही होणार. आणि तेवढ्यात तिथे अवंतिका येते. अवंतिका म्हणते की आई, अहो आत्ताच मला जानकी बहिणीच्या मोबाईलवरून कॉल आला होता, त्यांचा फोन कुठेतरी एका माणसाला रस्त्यामध्ये सापडलेला आहे आणि त्याने फोन केलेला आहे आणि त्या माणसाने मला फोन केला होता. तेव्हा शर्वरी मात्र अवंतिकाकडे बघते आणि विचारते, जे फोन पडला आहे तिला नाही कळालं का, मला तर काहीच समजत नाही की जानकी बहिणीच्या बाबतीत काही वाईट साईड तर घडणार नाही ना. आता मुद्दाम शर्वरी हे सगळं बोलत असते. तेव्हा सुमित्राला फार टेन्शन येतं आणि अवंतिकाला सुद्धा. तेव्हा सुमित्रा रागानेच मात्र शर्वरीला म्हणते की अगं थांब ना, पुरे गप्प बस जरा. शरू, अगं नको ते बोलतच जाऊ नकोस, कशाला बोलतेस ही सर्व वाईट साईड. तेव्हा अवंतिका आणि सुमित्रा आणखीन टेन्शन मध्ये येतात. जानकी बहिणीचं नक्की काय झालं असेल, कुठे असतील आता, म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. इकडे आता ऋषिकेश आणि आता हे जे काही बाजार समितीतील लोक आहे सगळेजण मात्र वाट बघून पूर्णपणे कंटाळून गेलेले आहेत. आता मात्र जानकी कुठे असेल, ऋषिकेशला खूप टेन्शन आलेलं असतं, जानकी अजूनपर्यंत का पोहोचली नसेल. तेवढ्यात मात्र आता तेथील एक जो काही व्यक्ती आहे तो विचारतो की अहो ऋषिकेश दादा, जानकी बहिणी कुठे अडकल्या. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघा, मला सुद्धा काहीच कल्पना नाही, त्यामुळे मला असं वाटतं की आपण वाट बघण्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं की आजची मीटिंग आहे तर ती आपल्याला कॅन्सल करावी लागेल. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, कारण जानकी घरून सुद्धा निघालेली आहे आणि इकडे तर अजूनपर्यंत काही आलेली नाही. नेमकं काय घडलेलं आहे, जानकी का आलेली नाही हे मला जरा बघावं लागेल. तेव्हा मात्र आता ते सरपंच म्हणतात की ठीक आहे, तोपर्यंत आम्ही निघतो आणि आम्हाला कळवा. तेव्हा मात्र आता ते सगळे एकमेकांना म्हणतात की चला आता आपण निघूयात, आम्ही येतो चला. तेव्हा मात्र आता म्हणजे सगळेजण निघून जातात, परंतु ऋषिकेश आता विचार करतो काय झालं असेल, जानकीवर एखादं नवीन संकट तर आलं नसेल ना, सुखरूप तर असेल ना, असा विचार करून त्याला आता जानकीची खूप काळजी लागलेली असते. नक्की जानकी कुठे असेल म्हणून तो विचार करतो. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तर ऋषिकेश घरी आलेला आहे. तेव्हा सुमित्रा, अवंतिका, ऐश्वर्या आणि शर्वरी हॉलमध्येच आहे जानकीची वाट बघत. ऋषिकेश घरी आल्यानंतर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, अरे बाजार समितीच्या रस्त्यावर तू जानकीला शोधलंस का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, मी सगळीकडे शोधलं, जानकीचं कुठेच तपास नाही आणि त्यात म्हणजे ती फोन सुद्धा उचलत नाही, नक्की कुठे गेली असेल. तेव्हा अवंतिका म्हणते की कारण दादा त्यांच्याकडे त्यांचा फोनच नाही. लगेच आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी पुन्हा एकदा आजूबाजूला शोधून येतो. तेवढ्याच शर्वरी म्हणते की अरे तू कुठे जाणार आहेस, कुठे जाऊन तिला
शोधणार आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी कुठेही शोधेल, परंतु ती आता परत येईल अशा आशेवर मात्र मी घरात बसून नाही राहू शकत। आणि तेवढ्यात ऋषिकेश शोधायला जाणार तोच लगेच जानकी दारात उभी असते आणि जानकीच्या हातामध्ये फाईल वगैरे सगळं काही असतं। तेव्हा आता शर्वरी बघते तर शर्वरीला फार मोठा धक्काच बसतो, कारण आता जानकी तर सुखरूप घरी आलेली आहे। तेव्हा कुठे ऐश्वर्या, सुमित्रा आणि जानकी येते ही अवंतिका यांच्या जीवात जीव येतो आणि ऋषिकेशच्या सुद्धा। परंतु आता ह्या शर्वरीचा जीव टांगणीला लागले असतो, तिला मात्र आता टेन्शनच आलेलं असतं। तेव्हा जानकी सगळ्यांकडे पाहते, परंतु आता ही शर्वरीला धक्काच बसतो। तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।